नमस्कार, विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। केसांचे ट्रीटमेंट करण्यासाठी वाहन चोरी, गुन्हे शाखा 3च्या पथकाने 6 वाहन केले जप्त। ज्वेलरी शॉपमध्ये तोडफोड, दुकानासमोर शिवीगाळ करण्यासाठी टोकल्याने झाला वाद। शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अवमान म्हणजे राष्ट्रद्रोह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भंडारा येथे बौद्ध समाज बांधवांचा विराट मोर्चा। आता सविस्तर वृत्त। केसांची मेडिकल ट्रीटमेंट करण्यासाठी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीसोबत त्याच्या एका साथीदाराला क्राईम ब्रांच युनिट 3च्या पथकाने अटक केली आहे। त्यांच्याकडून एकूण 6 वाहन किंमत 4,50,000 रुपये जप्त केलं आहे। गुप्त माहितीच्या आधारे ॲक्टिवा गाडी विकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला ट्रॅप लावून गुन्हे शाखा 3च्या पथकाने 2 वाहन चोरांना अटक केली आहे। लकडगंज पोलीस ठाणे हद्दीतून 1, यशोधरा ठाणे हद्दीतून 2 तर पाचपावलीमधून 2 असे 6 वाहन पोलिसांनी जप्त केले आहे। सरफराज सलीम शेख व अरबाज अहमद असे आरोपीचे नाव आहे। आमचे युनिट 3चे कर्मचारी अधिकारी हे लकडगंज पोलिसांच्या हद्दीमध्ये माल धक्क्याजवळ पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की एक अरबाज नावाचा इसम आहे, तो ॲक्टिवा गाडी विकण्याच्या प्रयत्नात आहे। त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला, त्याच्यावर ताब्यात घेऊन त्याला विचारले असता त्याने एकूण पाचपोलीमध्ये 2 मोटरसायकल ॲक्टिवा, लकडगंजमध्ये 1, यशोधरा नगरमध्ये 2 व असे एकूण 6 ॲक्टिवा आणि मोटरसायकल चोरी केलेल्या त्यांनी कबूल दिले व 6 मोटरसायकल आम्ही त्याच्याकडून जप्त केलेले आहे। सदर चोरी कशा करतो यावर विचारले असता त्यांनी सांगितलं की तू मेडिकल ट्रीटमेंट त्याच्या केसाबाबत चालू आहे, त्याला पैशाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी इतर चोरी केलेल्या आहे। पराते ज्वेलर्स नावाच्या सोने चांदीच्या दुकानात घुसून आरोपी व त्याच्या मित्रांनी तोडफोड केली। पद्माकर पराते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ज्वेलरी शॉप समोर दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करत असलेल्या व्यक्तीला दुकानासमोर का शिवीगाळ करत आहे असं विचारल्याने आरोपीचा इगो दुखावला गेला आणि आरोपी हा मित्र व सोबत शस्त्र घेऊन आला व ज्वेलरी शॉपमध्ये तोडफोड केली। ही घटना लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत घडली असून आरोपी हे परिसरातील वस्तीतील रहिवासी आहे। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे व आरोपीकडून शस्त्र देखील जप्त केले आहे। या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे। आपल्या चिंतेश्वर मंदिराजवळ पद्माकर परांद्याची ज्वेलर्सची दुकान आहे। नेहमीप्रमाणे ते आपल्या दुकानात होते, संध्याकाळी आपले गिराईक करत। तर शेजारच्याच वस्तीत राहणारा जॅकी पारदी म्हणून आहे, केसरी नंदन उर्फ जॅकी, हा दारू पिऊन त्यांच्या दुकानासमोर शिवीगाळ करत होता। त्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला, त्या केसरी नंदनला सांगितलं की दारू पिऊन आहे, त्यांनी कशाला शिवीगाळ करतो, माझ्या दुकानात गिराईक वगैरे आहे। तर असं सांगितल्यानंतर त्याच्यानंतर थोड्याच वेळात त्याचे नातेवाईक कोणतरी आले तिथं आणि त्याला घेऊन गेले परत। आणि तो परत थोड्या वेळाने वापस आला, मित्र त्याचे 5-6 मित्र घेऊन, आणि परत त्या पद्माकर परात त्यांना किंवा तुम्हाला का ठोकला दारू पिऊन, तर त्याला काही बाचावशी बोलल्याने तुम्हाला का बोलला म्हणून त्याच्यासोबत वाद घेतला त्यांनी। आणि त्याच्यानंतर त्याच्या दुकानात घुसून त्याच्या दुकानातलं सामान, काचा वगैरे काय फोडलेलं आहे दुकानामध्ये, आणि त्यांना मारहाण केलेली आहे। तर त्याच्यानंतर त्यांनी तक्रार घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भांडणं करणारे सर्व जे त्याचे मित्र नातेवाईक होते, आकाश, राहुल आणि अक्षय पारदी असे मित्र जे होते, सगळ्यांना आपण काल रात्री ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे आणि आज पण त्यांच्यावर आता प्रतिबंधक कारवाई सुरू आहे। 25 लावलेले आहे, बाकी सेक्शन राईटचे सेक्शन लावलेले आहेत।
सत्ताधाऱ्यापासून ते अगदी विरोधकापर्यंत सर्वच जण छावा चित्रपटाचे कौतुक करत आहे। मात्र यातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करत वादग्रस्त विधान केले आहे। आजीच्या या वक्तव्याचे पडसाद आज विधानसभेत बघायला मिळाले। अबू आझमींना निलंबित करण्याची आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली। खरं म्हणजे अबू आझमी यांनी यापूर्वी देखील या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असेच अनुद्गार काढले होते आणि तेव्हाही त्यांनी क्रूर कर्मा औरंग्याचं उदात्तीकरण केलं होतं आणि त्याही वेळेस त्याला आम्ही रोखलं होतं आणि औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी होऊ शकत नाही हेही सांगितलं होतं। आणि पुन्हा आता तो क्रूर कर्मा औरंग्या त्याचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य हे जग जाहीर आहे। आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की छावा सिनेमा बघा आणि त्यामध्ये किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि त्यांचा इतिहास वाचा आणि औरंगजेबाचा इतिहास वाचा। औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांचा जे 40 दिवस हलाल करून त्यांना ठार मारलं आणि या औरंगजेबाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं तोडली, आया बहिणींच्यावर अत्याचार झाले आणि त्यावेळेस सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांचा जो छळ केला, हजारो लोकांची कत्तल केली आणि काशी विश्वेश्वर इतर अनेक मंदिरं तोडली, असा औरंगजेब कुशल प्रशासक कसा होऊ शकतो? आणि त्याचे गुणगान जो अबू आझमी गातोय त्याचा धिक्कार आम्ही केलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने हे म्हणजे आपले जे राष्ट्रपुरुष आहेत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आपली दैवत आहेत आणि त्यांचा अवमान करणं म्हणजे एक प्रकारचा राष्ट्रद्रोह आहे। आणि म्हणून त्याप्रमाणे काल देखील काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। बौद्ध समाज बांधवाचे पवित्र स्थळ बिहार राज्यातील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी बिहार येथे मोठे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला विदेशातून पण मोठा पाठिंबा मिळत आहे। या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण भारतात आंदोलन मोर्चे करण्यात येत आहेत। या आंदोलनाच्या समर्थनात आज भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध समाज बांधवांनी विराट मोर्चा काढत एक दिवसीय धरणे प्रदर्शन केले। बोधगया येथील महाबोधी महाविहार 1949च्या व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा, महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव उपस्थित होते। अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी या मोर्चाला आमचा पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर हा बौद्ध जो महाबोधी विहार आहे हा बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे। आणि सरकारच्या तीव्र दिसत करता त्यांची मागणी आहे की बौद्ध गया येथील जो बौद्ध स्तूप आहे ते मुक्त करावं आणि बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावा। कसं आहे सर की 1949च्या ॲक्टनुसार त्या ठिकाणी बौद्धांचं सम्राट अशोकाच्या काळापासून जे बौद्ध स्तूप होतं, बौद्ध महाबोधी विहार आहे, त्या ठिकाणी आज या ठिकाणी 5 लोकांची समिती व्हायच्यापेक्षा 9 लोक आहेत, त्यामध्ये 5 हिंदूवादी म्हणजे पुरोहित ब्राह्मण आहेत आणि 4 बौद्ध भंतेजी आहेत आणि 1 जिल्हाधिकारी आहे। परंतु हा जो जसं मस्जिद असते त्या ठिकाणी मौलाना असते ते मौलानाच्या अधीन असते आणि ज्या ठिकाणी ख्रिश्चन असते त्या मिशनरीमध्ये ख्रिश्चनाच्या अधीन असते, हिंदूची मंदिरे पुरोहिताच्या ताब्यात असतात। त्याचप्रमाणे बौद्ध विहार महाबोधी विहार हा बौद्धांच्या ताब्यात असावा, ह्या मागणीसाठी आज आम्ही भंडारा जिल्ह्याच्या वतीनं ह्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ।
आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत। सीताबर्डी पोलिसांनी गस्ती दरम्यान एका अल्पवयीन वाहन चोराला अटक केली। त्याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता साथीदाराच्या मदतीने 5 वाहन व घरफोडी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी विधी संघर्ष बालक व कुणाल बने यास अटक केली असून 2,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 3 मार्च रोजी सीताबर्डी पोलीस पेट्रोलिंग दरम्यान अमरावती रोड महाराज बाग येथे एक विधी संघर्ष बालक गाडी घेऊन जाताना पोलिसांना दिसला। पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सावनेर येथून आरोपी कुणाल बनेसोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली। सोबतच 4 वाहन चोरी व सावनेर येथील घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली। घरफोडीतील इतर 2 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 2,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। मी PSI जगन्नाथ शेरकर, पोलीस ठाणे सीताबर्डी। आज दिनांक 3/3/2025 रोजी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अमरावती रोड महाराजबाग येथे एक 20 वर्षाचा मुलगा पायी स्कूटी घेऊन जाताना दिसून आला। तेव्हा आम्ही थांबलो त्याच्याजवळ। त्या गाडीबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तर दिली। तेव्हा त्यास ताब्यात घेऊन त्याला पोलीस स्टेशनला आणले। त्याच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्या मुलाकडे कुठलेही कागदपत्र दिसून आले नाही। त्यास अधिकची विचारणा केली असता त्याने सदरची गाडी ही सावनेर येथून चोरी केल्याचे सांगितले। तेव्हा त्याच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की त्याचा साथीदार नामे कुणाल बने याच्यासह सदरची गाडी चोरी केलेली आहे। त्यानंतर सदरची गाडी आम्ही रितसर जप्त केली। पुन्हा त्याच्याकडे अधिक चौकशी केली, कुणाल बनेबाबत चौकशी केली। त्याने कुणाल बनेचा पत्ता सांगितला। आम्ही त्याच्या घराकडे जाऊन आलो, चौकशी पूर्ण शोध घेतला। नंतर गुप्त बातमीदाराबाबत माहिती मिळाली की तो या ठिकाणी आहे। त्यास ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याच्याकडं कुणाल बनेकडे पण एक गाडी होती, त्या गाडीबाबत विचारणा केली। त्याने पण उडवाउडवीची उत्तरं दिली। नागपूर शहरातील वेगवेगळ्या समस्यांना घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या समोर काँग्रेसने जोरदार आंदोलन केले। महापालिकेच्या समोर मटके फोडले तर काही कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आवारात असलेल्या कुंड्या सुद्धा फोडल्या। मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या समोर जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पाणी समस्या, नागरिकांच्या पाणी बिलची समस्या अशा वेगवेगळ्या नागरी समस्यांना घेऊन हे आंदोलन आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। सबसे पहली बात तो नागपुर को यतीम कर दिया गया, जिसका कोई माई बाप नहीं है। यहाँ पे इलेक्शंस नहीं करवाए जा रहे हैं, पानी के बिलों के दाम बढ़ते जा रहे हैं, घर के टैक्स बढ़ते जा रहे हैं, और इन सबसे ज्यादा अगर कोई जूझ रहा है तो हमारी महिलाएं हैं। क्योंकि घर खर्च किस तरीके से चलाती है, कैसे वो अपना स्ट्रगल कर रही है, हर दिन उसका एक नया संघर्ष है। और महानगर पालिका का सीधा सीधा एक जुल्म हो रहा। घर के टैक्स कितने गुना बढ़ गए, ये सवाल हम आपके चैनल के माध्यम से हम सब महिलाएं मिलकर के पूछते हैं। पानी के बिलों के दाम कितने बढ़ गए, आप ये बताइए। यहाँ पर कोई पुरसाने हाल लेने वाला नहीं। हम हमारी कंप्लेंट करें तो किसके पास करें? जिसके पास जाते हो कहता मैं कॉर्पोरेटर नहीं हूँ, उसके पास जाते कहता मैं कॉर्पोरेटर नहीं हूँ। जिला अधिकारी मिलता नहीं तो करना तो क्या करना, कहाँ जाके सर फोड़ना। सबसे ज्यादा अगर त्रस्त आज नागपुर की जनता इतिहास में कभी नहीं हुई थी जितनी अभी हो चुकी।
औरंगजेब हा उत्तर प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे. त्याच्या या वक्तव्यावरून राज्यभरात वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान याच प्रकरणावरून अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अबू आझमीवर सडकून टीका केली आहे. काल एक आमदारांनी एक स्टेटमेंट दिला की औरंगजेबनी जे प्रशासन चालवलं, जे राजा म्हणून काम केलं, ते खूप चांगलं काम केलं. त्यांना एक गोष्टी लक्षात आणून देते की ज्या पद्धतीने त्यांनी हे स्टेटमेंट दिलंय, त्यांनी एकदा जाऊन छावा पिक्चर पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये जे इतिहास आहे आणि जे इतिहास आम्हाला शिकवलेला आहे की संभाजी महाराजांवर अत्याचार करणारा हा औरंगजेब होता, त्यांचे डोळ्यापर्यंत सड्या टाकणारे हे औरंगजेबाने केलं होतं. तर मी त्यांना एवढंच सांगन आणि आमचे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती सुद्धा करत की औरंगाबादचं नाव ज्या पद्धतीने चेंज करून संभाजी नगर केलेलं आहे संभाजी महाराजांच्या नावाने, तर मी आज माझे गव्हर्नमेंटला अपील सुद्धा करन आणि विनंती सुद्धा करन, नाही ते असे जे औरंगजेबला महाराष्ट्रामध्ये राहतात आणि औरंगजेबला आपला बाप म्हणून मानतात, असे लोकांना उत्तर देण्याचं काम आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी केली पाहिजे. हिंदुत्व विचारधारांची गव्हर्नमेंट म्हणजे आमची आज महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्यांनी एकच काम केलं पाहिजे, ज्यांनी आमचे देव संभाजी महाराजांचे डोळ्यापर्यंत आणि एवढा अत्याचार केला, क्रूर पंथी दाखवली, तर असे औरंगजेबाची कबर त्या संभाजी नगरमधून उखडून फेकून द्यायची की जिथून यांना माहित पडला की जर कोई हिंदू हित की बात नहीं करेगा तो वो यहाँ पर कोई भी नहीं रहेगा. तर ज्यांना प्रेम आहे ना औरंगजेबासोबत, आमची सरकार उखडून फेकून देईल. ज्यांना प्रेम आहे औरंगजेबावर, त्यांनी आपल्या घरावर जाऊन घराच्या आतमध्ये औरंगजेबची कबर सजून घ्या. जय महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीमध्ये काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव द्यावा, आश्वासन देऊनही कर्जमाफी केली नाही, त्वरित कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा रक्कम द्यावी यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसने अमरावती शहराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभारलेलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आयोजित केलं आहे. आम्ही अमरावती जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर, वीरेंद्रभाऊ जगताप या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे इथं धरणे आंदोलन दिलेलं आहे. आणि हे यानंतर आम्ही रितसर जे काही निवेदन आहे ते निवेदन माननीय मंत्री महोदय, माननीय कलेक्टर महोदय यांना देणार आहोत. जे शेतकऱ्यांना यांनी हमीभावाच्या विषयी आश्वासन दिलं होतं, यांनी कर्जमाफीच्या विषयीचं आश्वासन दिलं होतं, परंतु शेतकऱ्यांची ना कर्जमाफी झाली ना शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे, म्हणून हे आज आंदोलन आहे. आणि त्याचबरोबर मेळघाटसारख्या भागात आज रोजगार हमीचे पैसेसुद्धा जवळपास 4 महिन्यापासून त्यांना पैसे मिळाले नाही रोजगार हमीचे, म्हणून ते पैसेसुद्धा मिळाले पाहिजे त्यांना होळीच्या अगोदर. मंडळी आहे जी सत्तेत आहे ती चुनावी जुमला करत असते आणि त्यांनी देवेंद्रजींनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आमची सरकार आली तर आम्ही सातबारे कोरे करू. मग आता परत निवडणुका आल्या, त्यांच्यासमोर सातबारे कोरे करणारे की आज गरज आहे, आज धानाला भाव नाही आहे, आज कपाशीला भाव हे देऊ शकत नाही आहे, आज सोयाबीनला भाव नाही, काय आज तुरीची खरेदी त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही आहे, काय चाललेलं आहे सरकारचं. ही जी सरकार बसलेली आहे सत्तेमध्ये ही शेतकरी विरोधी सरकार आहे. यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही आहे, यांना फक्त व्यापाऱ्यांचं घेणं देणं आहे. आणि त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे. आम्ही मूळ सगळेच जण शेतकरी आहोत, आम्हाला माहिती शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत आणि कशा प्रकारे हे सरकार चालवण्याचं काम हे लोक करतायत. हे सहन केलं जाणार नाही, शेतकऱ्याला हे सहन होत नाही आहे. सरकारचा निषेध आहे आणि 7-12 कोरा झाला पाहिजे अशी मागणी आमची. केसांचे ट्रीटमेंट करण्यासाठी वाहन चोरी, गुन्हे शाखा 3च्या पथकाने 6 वाहन केले जप्त.
ज्वेलरी शॉपमध्ये तोडफोड, दुकानासमोर शिवीगाळ करण्यासाठी टोकल्याने झाला वाद. शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अवमान म्हणजे राष्ट्रद्रोह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भंडारा येथे बौद्ध समाज बांधवांचा विराट मोर्चा. तुर्तास इथेच थांबूया. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.